सो गुड मॉर्निंग. आता मी लॉ प्रॅक्टिससाठी एक वकील सर आहेत त्यांना भेटायला निघालेलो आहे. सो त्यांचं ऑफिस फोर्टला आहे आणि आता मी जस्ट ट्रेनने प्रवास करून त्यांना एकदा भेटून त्यांचाही सल्ला घेतोय की आणि फील्डबद्दल डिसिजन घेणार आहे. सो मॉर्निंगची वेळ होती. सो मी इन्स्टेड ऑफ बस ट्रेनने प्रवास केला, कारण ट्रेनचं टायमिंग थोडंसं लेट दाखवत होतं. ऑलमोस्ट 35 मिनिट्स ट्रेन लेट होती आणि मला 10 वाजता त्यांनी बोलवलेलं होतं तिकडे भेटायला. बट मला ऑलरेडी लेट झाला होता आणि ट्रेनचं टायमिंग तिकडे पोहोचेपर्यंत 10:30 दाखवत होतं. आणि आता तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट इकडे टायमिंग बघितलं तर 10:15, 10:20 झालेले आहेत आणि मी तरी ट्रेनमध्येच होतो. तो ऑलमोस्ट 10:30च्या आसपास मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलो. तिकडनं वॉक इन डिस्टन्स होतं. चालता चालता बरेच विचार मनात येत होते. सगळ्या लोकांकडे बघितलं तर काम होतं, कोण ना कोणतरी काहीतरी करत होतं आणि मी असा आहे की कामाच्या शोधात बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा बाहेर पडलेलो होतो, की आपण म्हणजे खूपच कुठेतरी मागे पडलोय किंवा शून्यातनं आता एक गोष्टी सुरू करतोय. असं करत करत मी जस्ट आता त्यांचं ऑफिस होतं जे फोर्ट रोडला होतं. फोर्टला हायकोर्टच्या जवळच, मीन्स 300 मीटर अंतरावर फोर्टला ऑफिस होतं. तिथे पोचलो. 1.5 किलोमीटरचा प्रायी प्रवास केला. सेन्सेक्सची बिल्डिंग बघितली बाजूला, देन ऑफिसला जाऊन बसलो, कारण मी जस्ट पोचलेलो तेव्हा सर जस्ट कोर्ट हिअरिंगसाठी बाहेर पडलेले होते. अराउंड 12:30 दीडच्या दरम्यान ते आले. त्यांच्याशी भेटलो, बोलून निघालो. सो लॉ प्रॅक्टिसमध्ये ते म्हणले की तू फ्रेशर आहेस तर तुला कुठलीच सॅलरी देऊ शकत नाही, एक्सपेन्स देईन मी तुला. असं म्हणत मी विचार करून सांगतो असं म्हणून मी घरी निघालो. आणि वाटेत बघितले की मग त्या बिल्डिंगमध्ये बघाल तर बरेच वकिलांचे ऑफिस होते. वकिलांचे ऑफिस बघून, मीन्स जुन्या काळातले ऑफिस बघून खूप दिसायला तर भारी वाटलं. पण मनात हाच विचार येत होता. असं विचार करत करत मी ट्रेन फायनली पकडली. ट्रेन पकडून वाटेत असंख्य विचार डोक्यात येऊन काहीच सुचत नव्हतं, बट ऑप्शन नव्हता. सो काय करावं काय करावं. बदलापूर फास्ट ट्रेन होती. अर्धा पाऊण तास राऊंड लागतो तिकडनं, कारण प्रश्न असा होता की लॉ प्रॅक्टिस करायची तर जवळपास 2 ते 3 वर्ष त्याच्यातनं काहीच जनरेट होणार नाही, म्हणजे अर्निंग सोर्स काहीच होणार नाही. मला पूर्ण प्रॅक्टिस करत बसावी लागणार आहे आणि 3 वर्षानंतर अर्निंग सोर्स जे एक्झिस्टिंग आहे त्याच्या जवळपास येईल की नाही ह्याचाही अंदाज नव्हता. सो असा विचार करत करत फायनली मी ठाण्याच्या दिशेने प्रवास मूव अहेड करत होतो. बरेच विचार डोक्यात येत होते की एक्झिस्टिंग फील्ड कंटिन्यू ठेवू, लॉ करू, बिझनेस करू. आणि डोक्यामध्ये असं अक्षरशः म्हणजे पुरं कन्फ्युजन झालं होतं, काहीच सुचत नव्हतं. आणि असं करत मी कधी नव्हे ते रिक्षाच्या ऐवजी येताना बसने प्रवास करून आलो. बसमध्ये चढलो. ₹13 तिकीट काढून हे केलं. म्हणजे पैशाची किंमत म्हणाल तर आपल्या हातात काहीच नाही, इन्कम सोर्स नसेल तेव्हा जाणवते. आणि असं करत आजचा प्रवास संपवला आणि मी घरी आलो आणि सरांना 2 दिवसात काय ते कळवतो असं सांगून आलो.